दादा उसळीच भारी राव, खायचा का? लई इच्छा झाली राव. अरे मालक आल्या त्याच ऊसाने आपल्याला मारल. अहो दादा, हे ऊसाचा मालक आहे ना, तो माझा लहानपणीचा मित्र आहे. 12 एकर क्षेत्र आहे त्याचं इथं. काय खायचं तेवढं खावा. खावा ऊस, काय खायचं ते. काय म्हणताय, तुमचा मित्र आहे? चालवर जावेदची गल्लीपासून दिल्ली पर्यंत ओळख आहे. तुला काय खायचंय तो ऊस खा. चल. हो जावेद भाई, खाऊ का मग ऊस? अरे काय खायचं ते खा, आपल्या मित्राचं आहे, खा. जा, चला दादा. जा. चला घेतला का ऊस, आणि एक मला पण देऊस. चला चला. अयो, इकडून कोण यायला लागलंय? मला तर वाटतंय हा ऊसाचा मालकच दिसतोय. काय ऊसाचा मालक? अरे जावेदची तर एवढी ओळख असतानाच पळालाय. अहो मग दादा आपण कशाला थांबलोय? चला पळा. याला दाजी यांनी लय ऊस मोडलेला दिसतोय, यांना धरायला लागेल बरं का. धरा. तू काय खत घालाय आलता का पाणी द्यायला होय रे ऊसाला? हा, ऊस मोडून खाताय दोघं तिघं मिळून? हा, अहो मी नाही, मी एकच खालाय हो. बाकीचं माझ्या मित्रांनी खाल्लंय राव. कुठे आहेत तुझे मित्र होय रे? अहो यो काय ऊसात चिरलाय आणि योग तिकडे पळालाय. दाजी चला त्या दोघांना पकडू. तुम्ही एक जणाला पकडा, मी एक जणाला पकडतो. अहो मी नाही हो मालक, अहो मी नाही. आम्ही एवढं कष्ट करतोय आणि तुला फुकट ऊस खायला वर वाटतंय रे? हा, अहो मालक मी नाही हो. अहो ते दादानी तालवरनी खाल्ला ऊस. मी नाही हो. शपथ आहे, खाल्ला शपथ. जावेदचा मित्र आहे म्हणून ऊस मोडला राव मी. अरे परत जर ऊस मोडला ना इकडनं आल्या असे धोपटींना एवढी बार माफ करतोय तुम्हाला मी. काय चुकलं आता ह्याच्या पुढे नाही करणार हो. ह्याच्या पुढे माझ्या मुलीन पण ऊस मोडणार नाही मी बाबा. तर ऊसाकडेच बघणार नाही. चुकलं